जय हरी. माझे नाव दत्तात्रय रामराव निर्मळ, निर्मळ पिंपरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. मी गेली 22-23 वर्षापासून स्वामी जगद्गुरू अरुणनाथ गिरीजी महाराजांचा भक्त आहे. आणि ज्या वेळेस मी या परिसरामध्ये आलो, महाराजांची भेट झाली, तर त्यावेळेस साधारणतः 2001 साली या अडबंगनाथांच्या पावनभूमीमध्ये किर्र जंगल आणि घनदाट झाडी या व्यतिरिक्त दुसरं काहीही नव्हतं. आणि या ठिकाणी सामान्य माणसाला भीती वाटावी अशी परिस्थिती होती. परंतु मित्र हो, महात्मा तो महात्मा असतो आणि महात्म्याला कशाचीही भीती नसते. सामान्य माणसाला जी भीती असते ती महात्म्याला कधीच नसते. आणि अशा पद्धतीने स्वामीजी या ठिकाणी आले. सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जसं एखादा घारीसारखा पक्षी जंगलात सोडावा, त्या पद्धतीने नारायणगिरी महाराजांनी त्यांना इथं सोडलं आणि घारीप्रमाणे त्यांच्यावरती लक्ष ठेवलं. महाराजांच्या शब्दावर स्वामीजी इथं ह्या देवस्थानावरती स्थानापन्न झाले. मित्र हो, इथं काय फार मोठा निधी नव्हता, फार मोठी जमीनही नव्हती, परंतु महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वावर या ठिकाणी अतिशय 22-23 वर्षाच्या कालखंडामध्ये नंदनवन फुलवलं. हे सगळं करत असताना त्यांना भरपूर त्रास झाला, परंतु महात्म्याला किती त्रास झाला तर महात्मा कधी रडत नाही, कधी समाजापुढं तो त्रास व्यक्त करत नाही. त्या पद्धतीने स्वामीजींनी आपलं जीवन या ठिकाणी व्यतीत केलं. खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या माझ्यासारखे भोळे भाबडे भक्त त्यांना भेटत गेले आणि आपण सर्व मिळून खारीचा वाटा उचलत गेलो. महाराजांनी आपल्या परिसरात नव्हे, तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांचं स्थान निर्माण केलं. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांना काटुमांड आखाड्याकडून खाडूश्याम आखाड्याकडून जगद्गुरू ही पदवी बहाल करण्यात आली. मित्र, आपल्या भारत देशामध्ये जगद्गुरू 4च आहेत आणि त्या 4 जगद्गुरूमध्ये आपले स्वामी जगद्गुरू अरुणनाथ गिरीजी महाराज आहेत. खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रकारचं शिक्षण न घेता सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा प्रसाद घेऊन वारकरी संप्रदायामध्ये उड्डाण करणारी ही व्यक्ती नसून ही विभूती आहे. आणि तुम्हाला आम्हाला आदर्श देणारी ही विभूती निश्चित रूपाने आज ज्या वेळेस या ठिकाणी जसं देवस्थान फुललं तसं देवस्थान ज्यावेळेस पंढरपूर नगरीमध्ये फुलेल त्यावेळेस निश्चित रूपाने आणि तुमचे आमचे डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाही. किती काम करावं, परमार्थामध्ये किती त्रास घ्यावा आणि रात्रीचा दिवस करून तुम्हाला आणि आम्हाला सामान्य जनतेला ज्ञानार्जन करावं. निश्चित रूपाने मी ज्या वेळेस त्यांचं कीर्तन ऐकलं, एक अभंग डबल कधीच नाही. मी माझ्या माहितीनुसार शेकडो कीर्तन ऐकले, शेकडो वेळेस वेगळाच अभंग. किती अभ्यास करावा, किती भाषेवर प्रभुत्व मिळावं. माझ्या माहितीनुसार ते शाळेत गेलेले नसताना सुद्धा 7 ते 8 भाषेवर या महात्म्यांनी प्रभुत्व मिळवलेले. आणि अशी व्यक्ती, अशी विभूती आपल्या परिसराला लाभावी आणि आपल्या गुरुस्थानी त्यांनी स्थान घ्यावं आणि आपण त्यांचं शिष्य म्हणून काम करावं, खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. आता महाराजांनी सांगितलं, त्यांनी आव्हान केलं आहे. आता मला तर त्या मीटिंगचा माहिती नव्हतं, परंतु त्या माध्यमातून आज माझं येणं झालं. त्यावेळेस काय मदत करायची, फुलाची पाकळी, खारीचा वाटा उचलायचा, तो मी निश्चित रूपाने उचलेल एवढीच महाराज तुम्हाला ग्वाही देतो. आणि ज्या वेळेस आपल्या परिसरात सारखं वैभव जगाचा जो मालक आहे आणि त्या चंद्रभागेच्या तीरी होईल आणि आपण ज्यावेळेस ते बघू त्यावेळेस निश्चित आपले डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या ठिकाणी महाराज जातील. आपण आपल्या परिसरातले सामान्य भक्त तिथं जाऊन ज्या वेळेस त्यांना 2 दिवस राहण्याची व्यवस्था होईल
त्या अर्थाने त्या रूपाने खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं परमार्थाचं चीज झालं असं म्हणावं लागेल. शून्यातून निर्मिती करत असताना आपण आपल्या प्रपंचातून ज्यावेळेस आपण दोन भाऊ वेगळे निघतो आणि शून्यातून प्रपंच उभा करायची वेळ येते, त्यावेळेस यातले आपण अनुभवी आहात. आपल्याला निश्चित रूपाने त्यावेळेस किती यातना होतात या आपण स्वतःने अनुभवलेल्या आहेत. मी पण त्याच्यातून गेलेलो आहे. परंतु एवढं मोठं हे देवस्थान उभं करत असताना महाराजांना काय फार उत्पन्न नव्हतं, परंतु रात्रंदिवस कीर्तन, रात्रंदिवस भजन, रात्रंदिवस परमेश्वराचा ध्यास आणि तुम्ही आम्ही घेतलेला खारीचा वाटा, यातून हे एवढं मोठं वैभव उभं केलेलं आहे. आणि निश्चित रूपाने येत्या 2 वर्षात, काही बोलण्यात मजा नाही, परंतु येत्या 2 वर्षात आपल्याला चंद्रभागेच्या शेजारी वाळवंटामध्ये आपलं निश्चित रूपाने अरुणगिरी महाराजांचा मठ उभा दिसेल आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार असणार आहात. आणि त्या मठात राहण्याचं भाग्य आपणा सर्वांना मिळणार आहे, अशीच मी या ठिकाणी अडबंगनाथाच्या रूपाने शब्द देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जय अडबंगनाथ. जय स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज.